बदलाचा झोपेवर घाला. मुंबईकरांचं आरोग्य बिघडलं. शारीरिक आणि मानसिक आरोग्याला धोका. हवामान बदलाचा विपरीत परिणाम आता नागरिकांच्या झोपेवर होऊ लागलाय. भारतच एक जागतिक स्पॉट बनल्याचं क्लायमेट सेंट्रलच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड झाली. झोप कमी झाल्यामुळे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचं हा अहवाल सांगतो. विशेष म्हणजे या अहवालानुसार महाराष्ट्रातील नागरिकांचं वार्षिक सरासरी 76.3 तास झोपेचं नुकसान झालंय. त्यातील 5.8 तास हवामान बदलाशी संबंधित आहेत. त्यात मुंबईकरांचं आरोग्य जास्त बिघडलंय. मुंबईसह देशातील एकूण 107 शहरांचं विश्लेषण करण्यात आलं. त्यात हवामान बदलामुळे कोणत्या शहरात किती तास झोप घटलेली आहे ते पाहूया. चेन्नई 93 तास, मुंबई 84 तास, कोलकाता 80 तास. ज्या ठिकाणी आधीच रात्रीचं तापमान अत्यंत उष्ण असतं अशा ठिकाणी याचा मोठा परिणाम दिसून आला. दक्षिणेकडील राज्यातील लोक हे दरवर्षी 78 ते 91 तास झोप गमावतायत. जागतिक पातळीवर देखील गेल्या 5 वर्षात रात्रीच्या उष्णतेमुळे व्यक्तीनं दरवर्षी सरासरी सुमारे 56 तासांची झोप गमावली आहे. कमी झोपेचे दुष्परिणाम पाहूया. वजन वाढते, डायबिटीज, अतिताण, हृदयविकार, रोगप्रतिकार शक्ती घटते, कामगिरीवर परिणाम, चुका वाढतात आणि दुर्घटनांचा धोका वाढतो. झोपेतील व्यत्यय ही सार्वजनिक आरोग्य आणि मानवी उत्पादकता या दोन्हींसाठी धोकादायक बाब मानली जावी असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. उत्तम आरोग्यासाठी प्रौढांना रात्री 7 ते 9 तासांच्या झोपेची गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंग हे मोठं संकट आहे. वाढतं तापमान कमी करण्यासाठी आर्थिक राजधानी मुंबईसह राज्यात सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचं आहे. कारण शांत आणि गाढ झोप झाली तरच नागरिक उत्तम काम करू शकतील. ब्युरो रिपोर्ट, सामडी.